श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मीती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता, तरती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाण. बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण. शिवस्वरूप म्हणोनी त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी, पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्षा गळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षडमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐकाये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधाम भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजादयाद भ्रूसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोच राजेश्वर पै. सुंदर पतिव्रता मृदु भाषणी, पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी. सुत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते लाधिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार. पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेना आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान दोघांसी झाले. नंदनंदन शिवभक्त उपजतांची, राजपुत्र नाम सुधर्म प्रधान. आत्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुवा मंगळ, त्यांची संगती नावडे. त्या पंचवर्षी दोघे कुमर, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे, लेवविती तव ते बाळ. दोघे जण सर्व अलंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष भस्म धारण. सदा स्मरण शिवासे, विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती. मागुती वस्त्रे भूषरे लेवविती, ते सवेची ब्राह्मणांसी अर्पिती. घेती मागुती शिवदीक्षा, शिक्षा करिता बहुत. परी तेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरास आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेणे केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र जाळीले सत्र करोनिया. जन्मे जये सर्पसत्र केले, ते अस्तिके मध्ये राहाविले. पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. विरंची सिद्धटावनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र. जो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार. घराला जाणोनी राव प्रधान, सामोरे धावती. साष्टांग नमुनी घरासी आणि ती षोडशोपचारे पूजिती. भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन. राव विनवी कर जोडून, म्हणे कुमार दोघे. रात्रंदिन ध्यान करीती शिवासे, नावडती वस्त्रे अलंकार. रुद्राक्ष भस्मावरी सदाभर, आवडे सर्विदा एकांत. भाषण करीती कोणासी, इंद्रिय भोगावरी नाही बर. नावडे राजविलास अणुमात्र, गजवाजी आणि समग्र आरूढावे आवडेना. हे पुढे कैसे राज्य करीतो हे आम्हासी गुढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी. उपमा तयांसी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्ती सूत, म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त ऐकतो सांगतो. पूर्वी हे काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरम, महानंदा नाम ती येसे. त्या ग्रामीचा तोची भूप. पृथ्वी माझी निस्सिन
स्वरूप ललिताकृती पाहोनी कंदर्प तन्मय होनी नृत्य करी जैसे उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी तिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यक राजस चंद्र रश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्यावरणी संयुक्तांगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुतवाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिसे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा वेश्या सोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नभे परमशिव भक्त विख्यात दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्न छत्र सदा चालवीत नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचकमनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवीत कोटिलिंगे करवीत श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकवले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यासी घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागोन सदा शिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदनाला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व नव्हे हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होनी आनंद घन नेम करितयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मी ही 32 लक्षण पद्मिण 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले न जाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून निवंदी लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभावे वरुनी कोटी कंकणे टाकावित ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदा शिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञेवरून नृत्यशाळेसी लागला अग्न जन धावू लागले चौकडून एकची हाक जाहली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली घाबरी तववादा चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मर्कट दिधले सोडून गेले पळून वना प्रति नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकोन वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा जी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या तिला गवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणवनी ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रगटला कपाळ भवळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटीपाळी भक्तांते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री झुळझुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे श्री नीळकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडांचे हार सर्वांगी वेष्टिले फणीवर दशभुजा मिरविती वरसेवरी कंदुक झेलित ते विदहा भुजा पसरोनी अकस्मात महानंदेसी झेलून हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न
महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध मद मत्सर नाही निशंक जेथींचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरुंची वने अपारे सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलाकारे भक्ता कारणे निर्मिली जेथे ओसणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय त्यास शिवपद सर्वदा विनाश महाआनंदा तेथे पावली ही कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याची पूर्व पुण्ये करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लाविते बहुतांश उद्धरतील तुम्हा ते अमात्या सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे तुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस येवडाची पुत्र आम्हास परम प्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तर या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हास एकता वाटेल दुःख हे सभा सकळिक दुःखार्णवी पडेल पै प्रत्यसदृश बोलावे वचन नातरे अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषयावनी विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावया न करावा अनवान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणपा आज पासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला अमात्या सहित त्या सानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीत आक्रोशे करुनी या हाहाकार वक्षस्थल पीठी नृपवर मग रायासी पराशर सावध करून गोष्टी सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक सांगतो विचार जय पंचभूते नवती समग्र शशी मित्र नवते ते नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणोनिया ते ध्वनी माया सत्य तेथोनी झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करोनिया सत्वांशे निर्मिला पीत वसन रजांश सृष्टीकर्ता दुर्ण तमांश रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंत करविता विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहु वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भोनित्रे असेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमरोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रा मग संप्रदाय ऋषी पासोन भूतली आला अध्याय जाण थोर जपत ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवी दर्शन त्याचे घेऊ इच्छिती जपत शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा घाद पूर्ण किती म्हणोनी वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडो नियम किंकर रिते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोनी अभक्ती कृत्या निर्मिली दाण तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेणे ते जाऊन यमपुरीस महानरकी पडेल सदा यम सांगे दूतान प्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हर गौणायसे म्हणती जे त्याला गुणाणोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जानसी कुंभिपाकी घालावे त्यांसी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी आयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यू दुरी होयसाच अथवा शतघट सापून दिव्य वृक्षांचा पल्लव आणून रुद्रोदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्रावर्तने पूर्ण क्षोणीपाळा करी सप्तदिन राये धरिले दृढचरण सद्गद होनी बोलत सकळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून तरी तो आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगसी ते बोलावून आताचे आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठाने भक्तीपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन जांस वमनाहुनी नीचे पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य न चालवते ती मित्रथ किंवा सख्यात उमारात पुढे आणून उभा करते ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्रघट मांडोनी अभिमंत्रोनी सापिले स्वर्धुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्याला चांडांश मृत्यू समयेता धरणीस बाळ मूर्छित
पडियेला एक मुहूर्त निश्चेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदेत नाभी करा रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले त्याची सांगते एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खदिरांगारा साधिके तोमज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भबांडी दुजी नसे ते तेजे जैसे गभस्ती दिगंत तम संवारिती भस्मांगी व्याघ्रांबर दिसती दशस्या युधे ते महाराज येओनी मज सोडविले तोडोनी बंधन या काळ पुरुषासी धरून करीत ताडण गेले ते ऐसे पुत्रमुखींचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांसी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजत ते वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजरडंका करते अवघ्यात तोर मुखद्वयाची महासुस्वर मृदुंग वाद्ये गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया पार वाजती चंद्रानना धडकती भेरी नाद मायन भोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे षड्रसन्ने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणांसी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हण्या विडे तुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षदा विजय कल्याण हो तुझे सुताय साती आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी श्वेतोत्पले मृडानी रमण लिंगार्चिले की निदर्वासी सापडे चिंतामणी की क्षुदिता पुढे क्षीराब्दे धावनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मीक सत्यवती नंदन औत्तानपादी कया धूर्धय रत्न शिष्य हे जासे त्रिभुवनी जाण वंद्य जे का सर्वाते जो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्याकृत रामळ त्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडोनी पुनःसृष्टी करणार मागू देणे अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडिल शक्राधिका तो नारद देखोनी तो चिक्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी ग्राह्यपत्याहुनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन धावनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले की सांगा पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यूनेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसूता ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतासी भद्रसेन नंदन त्यासी 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्याचे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा जो ठाऊक सता शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावी राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकोनी कृतांत कर जोडोनी स्तमन करीत हे अप्रणाद वही मन गजामाद अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राय पायावरती घेतली लोळणी आणि सहस्रस्र रुद्र करूनी महोत्सव करीत असे शतरुद्र करिता निशेषता शिव पुरुष हा अध्याय पडता निर्दोष होतो शिवरूप याची देही तो येथ्यांची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत सोयावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्मधन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पढती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळ न बाधे अंती बंधोनी नेती शिवपदा दशशत कपिला दाना एकता पडता घडेल पुण्य केले असेला भक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्महाती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोक अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रासी राज्य देवने युवराज्य तारका लागोर देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाणा जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसवनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोकी वैकुंठी वास स्वेच्छे करून राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छेले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रा
कृतानुष्ठान त्यासन बाधी ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण बाधीच सर्वथाई येथे जो मानिला विश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यासी प्रसवनी वांझ झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपुल्या गृहासी आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे ते त्याजावे जीवे भावे जे विसुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला अमृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदयामज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जगदानंद मूळखंद अभंग नवीटे कालत्रयी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड एकादशाध्याय गोडहा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु।